त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी योजनासुद्धा आहे. त्या विद्यार्थी योजनेमध्ये आपण 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड देणार आहे, जे कलाकुसरीचं काम जे काही वेगवेगळे ज्या फॅकल्टीज शिकतील त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण जे आहे जसे मोदी साहेबांचे जे आहे 6,000 रुपये वर्षाला देतात, त्याच्यामध्ये आपण आणखी 6,000 रुपये टाकतो आहोत. तर या अशा अनेक योजना ज्या आहेत ज्या अतिशय धाडसाच्या आहेत आणि शेवटच्या माणसाबरोबर पोचणाऱ्या आहेत, त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत, या योजना आपण मंजूर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या विकास कामं तिथं सुरूच आहेत. मुंबईमध्ये जसं विकास कामाचा झपाटा सुरू आहे तसं आपण पाहिलं आता पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड्स आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्या आहेत विकासाची कामं त्याच्यासुद्धा निविदा निघालेल्या आहेत. म्हणजे ती कामंसुद्धा मेट्रो वगैरे तर झालीच आहे, परंतु आणखी त्याच्यामध्ये दळणवळण सुविधा निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्या निविदासुद्धा निघाल्या, त्या आता लवकर मंजूर होऊन कामाला पण सुरुवात होईल. तर हे जनतेसाठी जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी. आपण त्यांना जनसन्मान मिळावा म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही हे जनतेसाठी करतो आहोत, ते त्यांच्यापुढे ठेवायचं आहे अगदी विस्तृतपणे. आणि त्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे ह्या रॅलीज होणार आहेत, सभा होणार आहेत. सुरुवात आपण बारामतीकडून केलेली आहे, कारण अजितदादा जे आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रात या सगळ्या योजना पूर्ण करायच्या. अर्थात त्याला